मंगेश मिसाळ, संजय गामी, सागर म्हात्रे, सिद्धेश सावंत, लीगल ईगल आणि हिरापन्ना स्वीट, तसेच अनमोल सहकार्य पंडितजी गोवारे, अतुलजी पाटील, आनंदभाई, रायझिंग टीम, तसेच समस्त कामोटे क्रिकेट परिवार। ही स्पर्धा आहे मित्रांची, ही स्पर्धा आहे आपल्या नात्याला जपण्याची, ही स्पर्धा आहे अभिमानाची। आणि या स्पर्धेमध्ये जेवढे खेळाडू खेळत आहेत ते एकमेकांच्या पाठीशी सातत्याने उभे असतात। आपण पाहू शकाल दिलेल्या वेळेवरती हजर राहणाऱ्या दोन टीम आहेत, कौतुक केलं पाहिजे। मी बाकीच्या टीमना विनंती करेल की आपण देखील बरोबर दुसरी मॅच खेळण्यासाठी वेळेवर हजर राहायचं आहे, कारण 4 षटकांचा सामना आणि इथे पॅनलाइज करण्यासाठी कुणाचीही गय केली जाणार नाही। नयन खांबे आलाय दुसरा षटक घेऊन, लॉप करण्याचा प्रयत्न चिन्मयचा, फाईन लेग कडे चेंडू जातोय, रुद्राक्ष गोवारी त्या ठिकाणी आहेत, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत एक धाव, जबरदस्त थ्रो, थोडासा ओव्हर झाला, बॅकअप थोडा लांब होता बालू यांचा, परंतु इथे 2 धावा नक्कीच मिळतील। जिथे 1 होती तिथे 2 धावा आणि 2 धावेने एकूण धावसंख्या धावफलकावरती 22 आपण पाहू शकाल। पहिल्या षटकामध्ये 20 आल्या होत्या, त्यानंतर नयन आला, नयनकडे थोडासा वेग आहे आणि त्या वेगाचा वापर तो नेहमीच मैदानावरती करताना दिसतो। पाहूया लॉप करण्याचा प्रयत्न आणि वेगाचा पुरेपूर वापर, चिन्मयीला शांत ठेवलाय। 22 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल। 22 धावा यावेळेला पुन्हा एकदा अप्पर केलाय, चेंडू क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु हातातून निसटलाय। अगदी वेग असल्यामुळे तिथे अंदाज मिळाला नाहीये आणि या एकूण धावा येतील धावफलकावरती 26। तर नक्कीच आपण मागच्या षटकात ज्या घडामोडी झाल्या त्या सांगूया। पहिला चेंडूवरती मागच्या षटकात षटकार आला होता, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर 2, त्यानंतर 6, त्याच्यानंतर दुसऱ्या धावेला रनआउट, त्यानंतर चौकार, म्हणजेच 20 बरोबर 20 धावा आणि एकूण 26 धावा। परफेक्ट स्कोरिंग अनिल माने यांची। 26 धावा धावफलकावरती लिहिल्या जात आहेत आणि इथे चौकार येतो या चेंडूवरती। नयन खांबेला जसा वेग तशी बॅट फिरवली त्या दिशेने। पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळेला चिन्मयसाठी, यावेळेला लॉप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये, नयन स्वतः चेंडूवरती जातो, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेला प्रयत्न करणार, चेंडू हातामधून येणार, परंतु कॉलिंग केले आहे फलंदाज हरेशनं की इथे कुठल्याही प्रकारची रिस्क आपल्याला नको, कारण अगोदरच धावचीतच्या स्वरूपात एक फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय, त्यामुळे हरेश भोसलेनं जाणलं इथे रिक्स नको, धावसंख्या येणं फार महत्त्वाचं आहे आणि जोडी फार महत्त्वाची आहे। हरेश भोसलेनं KPL मध्ये कमाल केली, त्यानंतर त्यांचं सादरीकरण आता आपण पाहू शकाल। त्यानंतर नयन खांबेनं देखील कमाल केली, परंतु कमालीच्या 2 खेळाडूंमध्ये ज्या वेळेला चुरस होते त्यावेळेला पाण्यासारखी मॅच असते। डॉट बॉल, काय जबरदस्त चेंडू नयन खांबे यांचा। हरेश भोसलेनं आतापर्यंत 1 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी आणि 1 एकेरी अशी धावसंख्या आपल्या टीमला दिली आहे। विघ्नहर्ता 11 मधून खेळतोय। लॉप करण्याचा प्रयत्न, यावेळेला अगदीच मिस टायमिंग स्ट्रोक होता, क्षेत्ररक्षक रुद्राक्ष गोवारी तिथे येईल, 1 धाव कंप्लीट केली आहे। 2 धावा देखील कंप्लीट पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्येचा वेग वाढताना दिसतोय। इज इक्वल टू 29। 2 षटकांचा खेळ संपलाय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा 29, म्हणजे मागच्या षटकात 20 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर नयन खांबेनं या फलंदाजांना थांबवून ठेवलं, जखडून ठेवलं, फक्त 9 धावा खर्च केल्या आणि 29 धावा धावफलकावरती। 4 षटक असल्यामुळे कमीत कमी 40-45च्या पुढे जाणं पसंत करेल विघ्नहर्ता 11। याच दरम्यान प्रदीप साळवी सर, आयडियल क्रिकेट अकॅडमीचे कोच प्रशिक्षक, यांना विनंती आहे या आपण दुनियादारी चषकामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपण पाहू शकाल इथे प्रत्येक जण या दुनियादारी चषकाला 2026 मध्ये न्याय देण्याचा प्रयत्न करतो, ज्यामध्ये खेळाडू असतील, आयोजक असतील, नियोजक असतील, संयोजक असतील किंवा पाहणारे आज दिवसभरातील दर्दी क्रिकेट रसिक असतील, या सर्वांचं आपण कौतुक करूया। सोनू पाटील, तिसरा षटक, पहिला चेंडू, यावेळेला लॉप करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, चेंडू मागे गेला लॉंग स्टॉप कडे, क्षेत्ररक्षक बालू त्या ठिकाणी आहे आणि आपण पाहू शकाल एकच धाव। सोनूकडे व्हेरिएशन आहे,
6 प्रकारचे 6 व्हेरिएशन तो टाकण्याचा प्रयत्न करतो आणि या व्हेरिएशनना ओळखून फलंदाजी करण्यासाठी आता मात्र तयार आहे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू, फुलटॉस चेंडू, अगदीच पुरेपूर समाचार घेतलाय. गुडघ्याचा वापर करून अगदी क्रॉस अँगलनं मागच्या दिशेनं डीप फाईन लेगची सीमारेषा ओलांडून अगदी सरसर गेलाय षटकार. आयवा कॅचसाठी मोरिया मिसळ आयोजकांकडून मोरिया मिसळ आयवा कॅचसाठी कुपन आहेत आणि सध्या कामोठ्यामध्ये एकाच मिसळचा धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळते. मोरिया मिसळ, तुफान गर्दी, अगदी मटेरियल मोरिया मिसळच्या स्टाफला कमी पडतं, इतकी गर्दी तिथे असते. अनलिमिटेड तुम्ही जा फॅमिलीला घेऊन, अगदी रुचकर पदार्थ, खमंग पदार्थ आपल्याला खाण्यासाठी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. नक्कीच त्या मोरिया मिसळचा आनंद आपण घ्या, स्वाद घ्या. सोनू पाटील याचा पुरेपूर समाचार घेतल्यानंतर सोनूनं बदल केलाय. चेंडू मागे ठेवण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, गरजेचे आहेत डॉट बॉल. विघ्नहर्ता 11 विपक्ष मास्टर सूर्य 11. पहिली मॅच आपण या रविवारच्या सत्रात पाहतोय, सकाळच्या सत्रात पाहतोय. लॉप करण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू अक्षय गोवारीच्या हातामध्ये, कॅचच्या स्वरूपात बाद. बदल काय असतात हे आपल्याला पाहायला मिळतात. या बदलांना फार महत्त्व असतं, व्हेरिएशन फार महत्त्वाचं असतं. सोनू पाटीलला माहिती आहे एक षटकार गेल्यानंतर बदल करणं मला गरजेचं आहे. त्यानं आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, फक्त 7 धावा खर्च केल्यात, म्हणजे एक षटकार जाऊनही कंट्रोलमध्ये गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. परंतु या फलंदाजांना कंट्रोलमध्ये राहणं पसंत आहे का हा प्रश्नचिन्ह, कारण चिन्मय सारखा एक मातब्बर फलंदाज खेळपट्टीवरती अजूनही स्थित आहे. आतापर्यंत आपण पाहिलं अनिकेतने हरेशला तंबूच्या आश्रयात पाठवलंय. नवीन फलंदाज तुषार जांभेकर ऑन स्ट्राईक वरती असेल. सोनू पाटील याचा 5वा चेंडू खेळण्यासाठी ऑलराऊंडरच्या भूमिकेत आपण नेहमी पाहतो, परंतु इथे प्रत्येक मॅच नवी आहे. लॉप करण्याचा प्रयत्न, यावेळेला आडव्या पट्ट्या स्क्वेअर लेगच्या दिशेने नारायण गायके तिथे चेंडूवरती जातोय. एक धाव कंप्लीट केली आहे. दरार आहे मित्रांनो, दरार आहे. नारायण गायकेचा दरार आहे. कामोटर टेनिस क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट दर्जेदार क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा नारायण गायके सद्यस्थितीला फिल्डिंग करतोय मास्टर सूर्यामध्ये. पाहू शकाल आपण इथे मात्र शेवटचा चेंडू, पुरेपूर समाचार. शेवटच्या चेंडूवरती चूक झाली, चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. प्रत्येक गोलंदाज हा षटकार घेतोय, परंतु नयननं जी कमाल केली 9 धावांची आपण पाहू शकाल. एकूण धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा. पहिल्या षटकामध्ये 20, दुसऱ्या षटकामध्ये 9 आणि तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा. चला पुढील मॅच शिवशंभू विपक्ष डिंगडॉंग. या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की पहिल्या षटक समाप्त पहिली इनिंग समाप्त होण्याच्या अगोदर आपण नाणेफेकीचा कोल करण्यासाठी यायचा आहे. मान्सून धमाका. कामोठे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सागरभाऊ पाटील यांच्या आधारातून खरं तर प्रत्येक टुर्नामेंट पूर्ण होताना दिसते आणि या मान्सून धमाक्यामध्ये सागरभाऊ पाटील यांची अगदीच उपस्थिती काही वेळानंतर आपल्याला पाहायला मिळेल. सद्यस्थितीला त्यांची वेळ ही समाजाच्या विकास कामांसाठी गतीनं पुढे जात आहे. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा कामोठे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आणि या दुनियादारी चषकला देखील त्यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा मिळत आहेत. चला आपण शेवटचा षटक पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवर अक्षय गोवारी आहे. आपण पाहू शकाल स्ट्राईकवरती तुषार जांभेकर जो एका धावसंख्येवरती खेळतोय. या षटकातील जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न चिन्मय नक्कीच करेल. अक्षय याचा पहिला चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न होता. चेंडूची गती आणि बॅट यामध्ये संपर्क आला नाहीये. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतोय. अक्षय गोवारी हा देखील एक चांगला मातब्बर ऑलराऊंडर आहे आणि त्याच्या हातातून
गोलंदाजी करत असताना हा पहिला चेंडू अगदी पुरेपूर वापर केलाय. विघ्नहर्ता 11 आपण पाहू शकाल. धावसंख्येचं डोंगर रचण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. अजूनही 5 चेंडूंचा खेळ पहिल्या इनिंगमध्ये शिल्लक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे चेंडू अगदी स्टंप टू स्टंप पाहायला मिळतंय. सुबोध गोबारी होते यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. अगदी हातामध्ये गॅदर चेंडू झाल्यानंतर 2 चेंडू डॉट घोषित केले गेलेत. अतिशय महत्त्वाची भूमिका अक्षय गोवारी यांची. अतिशय महत्त्वाची भूमिका तुषार जांभेकर आणि चिन्मय साळुंखे यांची. चिन्मय मात्र तळमतोय जास्तीत जास्त स्ट्राईकवरती राहण्यासाठी. यावेळेला मोठा फटका ऑन फायर केलाय. क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून बाउंड्रीच्या बाहेर या चेंडूवरती पुरेपूर राग षटकार. मागच्या 2 चेंडूंवरती एकही धावसंख्या नाहीये आणि या चेंडूवरती मला मोठा फटका खेळायचा हा निर्धार केलाय तुषार जांभेकरनं. अप्रतिम. 3 चेंडू झालेत या षटकामध्ये. 3 चेंडूत 6 धावा खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तुषार आणि अक्षय यामध्ये सद्यस्थितीला चुरस आहे मैदानावरती. चौथा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा षटकारानंतर बदल केलाय. इथे चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक रुद्राक्ष गोवारी आणि अचूक झेल टिपलाय. परतावा लागेल तुषार जांभेकरला, कारण या एंडला खेळायचं असेल तर तुम्हाला थोडीशी ताकद हवी आहे. आपण पाहिलं अनिकेतनं या दिशेनं षटकार खेळला होता, चिन्मयनं खेळला, त्यानंतर हरेशनं देखील खेळला, परंतु तुषार जांभेकरचा कॅच पाहायला मिळतोय. आणखी एक मोहरा गारद होतोय. 4 चेंडू फेकलेत, फक्त 6 धावा खर्च केल्यात. 49 धावा धावपलकावरती मास्टर सूर्या, सर्वात जास्त ट्रॉफ्या जिंकणारी टीम आणि सद्यस्थितीला ती पहिली मॅच खेळते. आणि पहिली मॅच खेळत असताना पहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये त्यांना 20 आणि 14 धावांचा चोप बसला, तरी सुद्धा दुसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये कंट्रोल करण्याचं सामर्थ्य ते दाखवतात. तर दुसऱ्या बाजूला चिन्मय आणि सागर या दोघांना आता या 2 चेंडूंना खेळायचं आहे. अगदी या षटकामध्ये शेवटपर्यंत चिन्मय साळुंखे नॉन स्ट्राईकला राहतोय की काय हा प्रश्नचिन्ह, कारण अक्षय गोवारीनं थांबवलंय या फलंदाजांना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईडला. क्षेत्ररक्षक सुशांत पवार त्या ठिकाणी आहेत आणि एकच धाव. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी चिन्मय साळुंखे ऑन स्ट्राईक वरती. चिन्मय हा अगदीच चिकाटीनं खेळतो. कामोडोर टेनिस क्रिकेटमध्ये त्याचं देखील वर्चस्व पाहायला मिळतंय. पाहूया अक्षय गोवारी यांचा चिन्मयसाठी हा शेवटचा चेंडू. लॉप करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. अक्षय गोवारी चेंडूवरती जेल घेण्याचा प्रयत्न, एकदा कंप्लीट, दुसऱ्याला प्रयत्न. इथे थ्रो होईल का? इथे मात्र सुबोध गोवारीनं रनआउटच्या स्वरूपात चिन्मय साळुंखेला बाद केलाय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावपलकावरती आपण पाहू शकाल 3 विकेटच्या नुकसानीनंतर 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट 4 षटकामध्ये. चला, शिवशंभो 11 आणि डिंगडॉंग दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या. आपण पाहू शकाल व्हॉलेंटियरच्या भूमिकेत पंकज घाडगे यांना. हे जरा सांभाळून तिथे गवत आहे, कारण मोर्याचे प्राणी फार प्रेमी आहेत, त्यामुळे पंकज स्वतः तिथे चेअर घेऊन व्हॉलेंटियरची भूमिका निभावतोय. सुजित आपण पाहू शकाल सिंधुदुर्ग रत्नागिरीचे 2 स्टार सागर आणि संतोष. आपण पाहू सागर हा फुल फॉर्म मध्ये सध्या तो फुल फॉर्म मध्ये आहे. विशाल फदाले आणि शिवालंके. चला, नाणेफेकीचा कॉल, नाहीतर मग एक षटक कमी केला जाईल. जरी आपण आयोजक असला तरी आता आपल्या आयोजकाची भूमिका संपली आहे, आपली आता खेळाडू भूमिका राहिली आहे. चला, नाणेफेकीचा कॉल. चला रविराज भगत या.
चला रविराज भगत नाणेफेकीचा कॉल करतील. विशाल फदाले आणि शिवा लंके. चला या. नाही नाही नाही, चला आपण पाहू शकाल पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 51 धावा बनवून 52 धावांचं टार्गेट मास्टर सूर्या संघासमोर विघ्नहर्ता 11 संघानं समोर ठेवलाय. एका बाजूला कर्णधार चिन्मय साळुंखे तर दुसऱ्या बाजूला निकू गोवारी आणि 52 धावा कशा प्रकारे बनवतील, कशा प्रकारे त्यांना थांबवतील हे पाहण्यासाठी जाऊया आपण मैदानावरती. सलामीची जोडी आपण पाहू शकाल. सोनू पाटील आणि अक्षय गोवारी मैदानाकडे येताना दिसत आहेत आणि गोलंदाजीसाठी इथे मात्र विघ्नहर्ता 11 एक सुमित गोळे गोलंदाजी मार्कवर. चला चिन्मय वेळ लावू नका. फलंदाज आले आणि पंच आपणास विनंती आहे की आपण लगेच कॉलिंग करून तिथे सर्व दोन्ही टीमला कोऑपरेट करण्यासाठी सांगायचं, कारण आपल्याला वेळ वाचवायची आहे. चला नाणेफेकीचा कॉल. विशाल फदाले आणि शिवा लंके. रविराज भगत नाणेफेकीचा कॉल करतील आणि कामोडे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत दुनियादारी ग्रुप आयोजित मान्सून धमाका दुनियादारी चषक दुसरी मॅच शिवशंभू विपक्ष डिंग डॉंग. नाणेफेकीचा कॉल. डिंग डॉंग संघानं जिंकलाय. शिवालंके दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. चला लगेच. आणि पॅव्हिलियन मध्ये मेन पॅव्हिलियन मध्ये कोणीच बसायचं नाहीये आपल्यासाठी. आणि चला आयोजक आपण बसू नका, सर्वांनी व्हॉलेंटिअरची भूमिका निभावायची आहे. चलो आपण दुसऱ्या पर्वात सेकंड इनिंग मध्ये. माझा वेळ या ठिकाणी संपलाय, मात्र सेकंड इनिंग मध्ये आपण ऐकणार आहोत पुन्हा एकदा कुंदन कांबळे. कामोडे टेनिस क्रिकेटमधील अभ्यासू समालोचक आणि प्रत्येक आयोजनाच्या समवेत सहकार्य करणारे आपले कामोडे टेनिस क्रिकेटमधील एक कलाकार अर्थातच आपले मित्र कुंदनजी कांबळे. धन्यवाद सुशांत भाऊ. तर या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी पाहतोय आपण कामोडे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत दुनियादारी ग्रुप कामोटे आयोजित मान्सून धमाका. एक भव्य दिव्य अशा सगळ्याच मित्रांनी एकत्रित येऊन कामोड्यातील जे जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांनी संपूर्ण एकत्रित येऊन एक आपला हसी खेळी मजाकचा एक ग्रुप बनवला, अर्थात दुनियादारी ग्रुप. आणि त्याच्यातून नंतर संकल्पना आली ती दुनियादारी चषक या क्रिकेट स्पर्धेची. आपल्यासाठी आपल्या मित्रांसाठी एखादी चांगली स्पर्धा आयोजित करावी अशीच काहीची संकल्पना प्रत्येक क्रिकेट खेळाडूची होती, त्यामध्ये समाविष्ट असलेल्या सगळ्या मित्रांचीच होती. आणि त्यातून असलेली आज ही स्पर्धा अर्थातच दुनियादारी चषक 2026 पर्व पहिले या ठिकाणी आपल्या भेटीला येते. पहिल्या इनिंगचा या ठिकाणी प्रथमतः विघ्नहर्ता फलंदाजी करून 52 धावा जोडल्या गेल्या धावफलकावरती आणि आव्हान दिलं ते 52 धावांचं मास्टर सूर्या संघाला. मास्टर सूर्या संघाची सलामीर जोडी अर्थातच अक्षय आणि सोनू पाटील, एक नावलौकिक अशी जोडी मैदानावरती आपण पाहतोय. स्ट्राईकला आहे सोनू पाटील, रायगडचा उत्कृष्ट असा एक खेळाडू, आणि नॉन स्ट्राईकला आहे त्याला साथ देतो तो अक्षय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सुमित, एक तेज तारा रफ्तार गोलंदाज. यांच्यामधील होणार हा पहिला सामना या दिवसभरातील दुनियादारी चषक मधला पहिला सामना. भरवेगाचा बॉल, परंतु काहीशी दिशाहीन, दिशा भरकटलेला असा बॉल, आणि पहिल्याच बॉलवरती एक धाव घेतली जाईल. सॉरी, दुसऱ्या बॉलवरती पहिलाच वाईट. एक तर नक्कीच आज खरं तर आणखी आपल्या नव्या मराठी समालोचकाचं आगमन होणार आहे, अमोल अर्जुन मुणगेकर. तर अमोल मुणगेकर यांना विनंती आहे, आपण आजूबाजूला कुठे असाल तर या, आपलं स्वागत आहे कामोडे टेनिस क्रिकेटमध्ये. सागरभाऊ पाटील यांनी सांगितलं की आपल्या नव्या समालोचकाचं आगमन
या ठिकाणी होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी कामरू टेनिस क्रिकेट अर्थातच दुनियादारी चषक या ठिकाणी तत्पर आहेत. आम्ही तत्पर आहोत. अमोल अर्जुन मुणगेकर आपण असाल आजूबाजूला तर नक्कीच आपण पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. आपलं स्वागत आहे. नक्कीच अमोलजी यांचं स्वागत असेल. या ठिकाणी एक नवीन समालोचक कामोटे क्रिकेट असोसिएशनला जोडणार आहे आणि नक्कीच या ठिकाणी कामोट्यामध्ये जो जो खेळाडू येतो, जो जो क्रिकेटच्या रिलेटेड कलाकार असेल, पंच असेल, उत्कृष्ट समालोचक असेल, यांना प्रत्येकाला संधी दिली, सातत्याने संधी दिली जाते. नक्कीच सुमितने अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करून सोनू पाटील सारख्या मोठ्या फलंदाजाला आपल्या गोलंदाजी शैलीने बाद केलं. अप्रतिम दर्जा झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. सोनू आपल्या संघासाठी काही समाधानकारक अशी कामगिरी न करता संघाच्या बाहेर परतला. परंतु आता नवीन न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय, अर्थातच निकू गोवारी. निकू गोवारीची पण चांगली खेळी सातत्याने आपल्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. त्याच्याकडे खूप सारी त्याच्याकडे चांगली चांगली फटके खेळण्याची कला आहे आणि आपल्या संघाला नक्कीच तो साथ देईल. 52 धावांचं आव्हान आहे, ते कशा प्रकारे पार पाडायचं आहे याचा संपूर्ण अभ्यास निकू गोवारीकडे आहे. परंतु आज खूप महत्त्वाची मॅच असलेली पहिलीच मॅच आहे दिवसभरातील दुनियादारी चषक 2026 मधील ही मास्टर सूर्याची पहिली मॅच आहे. सातत्याने चॅम्पियन ट्रॉफी मास्टर सूर्याकडे राहिली आहे. तो संघ आता मैदानामध्ये पाहू. हॅलो. तर नक्कीच एक भर वेगाचा बॉल होता, परंतु उसळी जास्त घेतली बॉलने आणि त्यावरती वाईड बॉलचा पंचाने इशारा केला आहे आणि संघाची धावसंख्या होती ती आतापर्यंत मात्र आणि मात्र 3. स्ट्राईकला आपण पाहतोय अक्षय गोवारीला. अक्षय टू सुमित. पुढचा बॉल चांगल्या पद्धतीने खेळला. पॉईंटच्या डोक्यावर बॉल चाललाय, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. काहीसं फंबलिंग होते मैदानामध्ये. बघता बघता एक धाव पूर्ण आणि दुसऱ्याचा प्रयत्न दुसरी देखील बघता बघता पूर्ण केले आणि या दुहेरी धावेने धावसंख्या नक्कीच पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 5. 1 बाद 5. पहिलं षटक अप्रतिम दर्जाचा हाताळताना पाहतोय तो सुमित. विघ्नहर्ता संघाचा एक तेज तरा रफ्तार असा गोलंदाज. पाहूया अक्षय आणि निकूची जोडी आपल्या संघासाठी जे आव्हान उभं ठेवले विघ्नहर्ता संघाने ते कशा स्वरूपात पुढे घेऊन जातात. प्रत्येक क्रिकेटचा खेळ म्हटला की मागे पुढे होत असतं, परंतु नक्कीच प्रयत्न हे दोन्ही बाजून करावे लागतील. जो जो प्रयत्न चांगल्या प्रकारे करेल त्याला मात्र नक्की यश मिळेल यामध्ये मात्र शंका नसेल. एकीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 6. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी सुमित सारे त्या गोलंदाजाने मास्टर सूर्याची आलेली सलामीर जोडी व त्यानंतर आलेल्या निकू यांना जागेवर स्तब्ध करून ठेवले. अजूनही त्यांच्या बॅटमधून एकच मोठा फटका येऊ शकला नाहीये, परंतु प्रयत्न मैदानामध्ये चालू राहणार आहेत. पाहूया सुमितचा पुढील बॉल निकूसाठी तेज तरार. पाहूया अपील जोरदार आहे. चांगली गोलंदाजी आणि पहिलं षटक या ठिकाणी संपतंय आणि 1 ओव्हरच्या अखेर धावसंख्या झाली ती 6 चेंडू आणि 6 धावा. चांगली गोलंदाजी. नक्कीच या ठिकाणी पाहतोय मित्रांनी एकत्रित येऊन काहीतरी वेगळं पण करावं अशीच काहीशी संकल्पना प्रत्येक दुनियादारी ग्रुपमध्ये जेवढे खेळाडू आहेत, विशेषतः कामोटे क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळ्या टीममध्ये खेळणारे सगळे खेळाडू आहेत. परंतु आज काहीतरी वेगळं करूया असं सातत्याने प्रत्येकाच्या मनामध्ये संकल्पना होती आणि तीच संकल्पना काहीशी एका महिन्यापूर्वी सगळ्यांनी विचार केला आणि नक्कीच त्या आयोजनाच्या पुढे सरकले आणि नक्कीच गेल्या 15 दिवसांमध्ये या दुनियादारी चषक 2026 आयोजन एक भव्य दिव्य आयोजन पाहताय आपण. प्रत्येक सामन्याला तुम्हाला या ठिकाणी सामनावीराला उत्कृष्ट चषक असेल, त्याचप्रमाणे मोरिया मिसळकडून देखील कुपन असेल. या ठिकाणी
तर एक भव्य दिव्य असं आयोजन तुषार गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. अक्षयचा पहिलाच बॉल चांगला फटका खेळलाय परंतु ताकद कमी पडले. सुमित ते बॉल खाली आणि आणि हा चांगला जीवदान मिळालंय ते अक्षयला. सुमित कडून सहसा चुका अशा होत नाहीये परंतु माणूस म्हटला की आयुष्यामध्ये चूक आलीच. परंतु पाहूया अक्षयला जे जीवदान मिळालंय ते आपल्या संघासाठी कितपत योग्य असेल. येणारे उर्वरित 17 चेंडू त्यावरती त्याचा अक्षय आपल्या संघाला काय फायदा करून देईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आता स्ट्राईकला गेला तो निकू गोवारी गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. तुषार जांभेकर एक ऑनसाइडला खेळायला हलकासा फटका तिथे स्पीडमध्ये धावतोय. हरेश क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे आणि बघता बघता अप्रतिम चपळाईने 2 धावा पूर्ण केल्यात. या दुहेरी धाव्याने धावसंख्या नक्कीच या ठिकाणी पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 9. 1-9. नक्कीच विघ्नहर्ताचा आज ड्रेस कोड पाहता खूप बरं वाटतंय की मॅन इन ब्ल्यू पूर्ण संघ एक संघ सातत्याने संघाचा संघ नाही किंवा संघ मालक हे सातत्याने आपल्या संघासाठी ड्रेस कोड प्रोव्हाइड करत असतात. कारण की याचं कारण हेच आहे की आपला संघ एक संघ दिसला पाहिजे त्यासाठी. आणि निकूच्या बॅटमधून येतो एक मोठा फटका आणि बॉल चालाय सीमा पार दर्जेदार षटकार. आणि या षटकाराने नक्कीच धावसंख्या पुढे सरकेल परंतु नक्कीच निकूकडून अपेक्षा होती आणि खूप वेळाच्या नंतर एक मोठा फटका येतोय तो निकूच्या बॅटमधून. त्याला माहिती होतं आपल्या संघासाठी काहीतरीच वेगळं पण फटके घ्यावे लागतील कारण की 52 धावांचं आव्हान आहे आणि संघाची धावसंख्या होती ती 15. अशीच फटकेबाजी केली निकूने तर संघाचा रिझल्ट वेगळ्या बाजूचा असू शकतो परंतु तुषार आपल्या संघासाठी काहीतरी करावे लागेल. एक मोठा फटका आलाय. तुषार स्वतःला कमबॅक करेल का आपल्या संघासाठी कमबॅक करेल का की पुन्हा निकू आक्रमण चढवेल याकडे सगळ्यांचं लक्ष. पुढील बॉल फुलटॉच बॉलवरती पुन्हा समाचार घेतला आणि बॉलला भिरकावून दिलाय सीमा पार खणखणीत असा निकूचा दुसरा षटकार. नक्कीच या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून हाईट चेक केली जाईल. पाहूया नो बॉल. नक्कीच जो या ठिकाणी उपस्थित असलेले आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून रिव्ह्यू चेक केला जाईल आणि त्यानंतर डिसिजन कुणाला काही अडथळा आला तर नक्कीच तुम्ही कॉल घेऊ शकता परंतु मॅचला कोणीही गालबोट लावू नये अशी प्रत्येक खेळाडूला विनंती असेल. आणि नक्कीच या ठिकाणी अंपांचांना वाटलं तरच रिव्ह्यू घेण्यात येईल याची देखील प्रत्येक खेळाडूने नोंद घ्यायची. पाहूया पाठोपाठ 2 षटकार. तिसऱ्या षटकाराची हॅट्रिक होईल का आक्रमण चढवेल का. निकूकडे ताकद आहे निकूकडे क्षमता आहे परंतु तुषारकडे देखील तेवढीच क्षमता आहे. पाहूया आपल्या क्षमतेवरती कोण पूर्णत्वास घेऊन जातोय. आणि भर वेगात तेज तारार बॉल या कधी आला आणि कधी निघून गेला. चिन्मयच्या हातातून बॉल निसटला आणि त्याचा फायदा झाला तो मास्टर सूर्या 11 संघाला. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव घेतली जाते आणि बाईच्या स्वरूपात 1 धाव घेतली जाईल. धावसंख्या होते ती 23. काहीच महागडं षटक. पहिली सुमितची ओव्हर खूप चांगली पडली होती त्यावरती मात्र आणि मात्र 6 धावा आल्या होत्या परंतु तिथपासून धावसंख्या आतापर्यंत घेऊन येईल ते 23. पाहूया अक्षय आता पुन्हा स्ट्राईकला आहे. चांगल्या पद्धतीने खेळला लॉंग ऑनच्या दिशेला खेळला फटका. सुमित तिथे तैनात आहे. सुमित कडून एक अक्षयचा झेल ड्रॉप झाला होता परंतु नक्कीच त्याचा फायदा आतापर्यंत अक्षयने घेतला नाही पण उर्वरित बॉलवरती तो घेईल यामध्ये शंका नसेल. पाहूया ज्याच्या बॅटला चांगला फॉर्म आहे तो निकू पुन्हा आता स्ट्राईकला आलाय. आतापर्यंत त्याने चांगल्या प्रकारे 2 षटकार ठोकलेत. आपल्या संघाला एक समाधान देणारी एक धावसंख्या उभी करून दिली ती अर्थातच 24 धावा या ठिकाणी. आणि पुन्हा बॉलनी काहीसं फसवलंय या ठिकाणी. बॉल चालला निर्धाव बॉल चाललाय डॉट आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेर धावसंख्या झाली ती 24 आणि उर्वरित 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असेल ती मास्टर सूर्या 11 संघाला. काहीशी सेकंदामध्ये टीम मीटिंग केली जाईल. खूप मॅच चांगली रंगते या ठिकाणी. संघाचा संघनायक सोनू पाटील चाललाय मैदानामध्ये काहीसा कानमंत्र देण्यासाठी. खूप महत्त्वाची मॅच आहे. त्याला माहिती आहे की दुनियादारी चषक 2026 हे पहिलंच पर्व आहे आणि पहिल्याच पर्वामध्येच
पूर्ण आयोजकांनी एक चांगल्या ट्रॉफी या ठिकाणी उपस्थित करून दिल्या. उत्कृष्ट शूज, उत्कृष्ट फलंदाजाला बॅट असेल या ठिकाणी, अशा वेगवेगळे बक्षीस या ठिकाणी सगळ्याच सन्माननीय आयोजकांनी या ठिकाणी आयोजित केले आहेत. आणि या ठिकाणी नक्कीच आपण पाहतो एक भव्यदिव्य आयोजन या ठिकाणी ज्यांच्या विशेष सहकार्यातून पार पाडते ते अर्थातच आपल्या सगळ्यांचेच, अर्थातच कामोठे क्रिकेट असोसिएशनचे आपले लाडके सागर भाऊ दिलीप पाटील यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे स्वप्नील दरेकर असेल त्यांनी देखील पहिलं, दुसरं आणि तिसरं ट्रॉफी दिले. त्यानंतर रोहित दिगंबर डिसोलकर सन्मान चिन्ह आणि सामनावीरचे जे ट्रॉफी आहेत ते त्याच्या माध्यमातून आलेत. त्याचप्रमाणे गुणवंत गोवारी, शंकर भाऊ अर्थात टायगर भाऊ, अतुल आवटे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर आहे. उर्वरितची नावं आपण नंतर घेऊ नक्कीच या ठिकाणी. तर आपण वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी मैदानावरती पोहोचला येतो अजून एक तेज तरार अथवा IDFC बँक मॅनेजर सागर पाटील. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. 12 चेंडू आणि 28 धावा, चांगल्या पद्धतीने खेळलेला फटका, बॉल आला तशी दिशा दिली आणि पहिल्याच बॉलवरती सागरला वेलकम केलं ते अक्षयच्या बॅटने आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं गेलं आणि षटकार आलाय आणि या षटकाने धावसंख्या झाली ती 30. समीकरण लवकर संपवतोय का की संपवायला देतोय सागर पाटील याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. उर्वरित 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. मॅच होती कुठे आणि फलंदाजांनी घेऊन आलेत कुठे. चांगली खेळी दोघांची या ठिकाणी मैदानामध्ये पाहतोय. पुन्हा दुसरा बॉल, दुसऱ्या बॉलवरती देखील आक्रमण आणि सुमितने जो कॅच सोडला होता त्याचंच आउटपुट अक्षय दाखवून देतो. मैदानामध्ये दुसरा षटकार येतो अक्षयचा आणि या षटकाराने धावसंख्या जोराने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 36. मॅच कॅच ड्रॉप तर मॅच ड्रॉप असं बोललं जातं आणि हे आता प्रत्यक्षात दिसतंय का असा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे. सुमितचा सोडलेला सुमितने जो झेल सोडला होता अक्षयचा त्याचा मोबदला मिळालाय त्यालाच. पुन्हा काहीशी या ठिकाणी पाहूया. एक धाव घेतली गेली ती बाईकच्या स्वरूपात आणि पंच विजय बालाजी यांचा वाईट बॉलचा इशारा. अर्थात अजून एक धाव जोडली जाईल. अर्थात 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या लवकर समाप्त होणार का असा काहीसा प्रश्नचिन्ह गोलंदाजावर पडलाय. धावसंख्या झाल्या ती 38. पुन्हा सागर पाटील पाहूया. चांगला बॉल होता या ठिकाणी परंतु काहीस मिसफील्ड पाहतोय आपण संघनायकाच्या माध्यमातून अर्थात चिन्मयच्या माध्यमातून. खूप वेळानंतर चांगला बॉल पडला होता परंतु नक्कीच या ठिकाणी काहीस चिन्मयच्या माध्यमातून गडबड झाली आणि त्यात ते बाईज मिळाले. एक धाव घेतली जाईल. नाहीये, ओके सॉरी, बॅटकट. पुन्हा आला स्ट्राईकला अक्षय. आतापर्यंत 2 षटकार ठोकले. तिसऱ्याचा प्रयत्न होता परंतु स्लोअर चेंडू आला परंतु बॅटने मात्र कडाई घेतली. बॉल आला स्क्वेअरच्या दिशेने. सुमित तिथे तैनात आहे. एक धाव घेतली जाते. एकीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 40. उर्वरित 12 धावांची आवश्यकता असेल ती मास्टर सूर्या 11 संघाला. पाहूया सागर पाटील टू निकू. तेज तरार बॉल, त्यावर चांगला फटका येतोय, स्ट्रोक येतो आणि बॉल जातोय सीमा पार. निकूचा दर्जेदार तिसरा ब्रँडेड दुनियादारीचे षटकार. षटकार आतापर्यंत सागरच्या माध्यमातून तब्बल 3 षटकार आलेत. काहीच महागडं षटक. पाहूया. फक्त एका षटकाराची आवश्यकता असेल ते मास्टर सूर्या 11 संघाला. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आणि पुन्हा येतोय मोठा फटका आणि पाहूया सुमित आणि या षटकाराने सामना संपून जातोय आणि या नक्कीच सामना विन होतोय तो मास्टर सूर्या 11 संघ. सुरुवातीलाच बोलवतो जरी सोनू 0 वरती बाद झाला असला तरी त्याचा मित्र निक्कू चांगल्या प्रकारे फलंदाजी करणारे आपला नक्कीच या संघाला विन झालाय मॅच. मास्टर सूर्या 11 संघ विजेता संघाचं मनपूर्वक अभिनंदन. विघ्नहर्ता संघाने देखील या ठिकाणी चांगला खेळ केला. बॉल